नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत. आपण सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहे. परंतु असे बरेच व्यक्ती आहे ज्यांना अद्यापही बऱ्याच महिन्यांपासून 4 ते 5 महिन्यांपासून पैसे मिळालेले नाही. तसेच काही लोकांना जानेवारी महिन्यातले पैसे मिळाले, फेब्रुवारीला मिळाले आणि डायरेक्टली मग जुलैला मिळाले आहेत. तर अशा सर्व लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे? काही लोकांचे डॉक्युमेंट्स आत्ता अपडेट करण्यात आलेले आहे. तसेच काही तालुक्यांना अद्यापही जुलै महिन्याचा लाभ मिळालेला नाही. अशा सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती दररोज आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चला, वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज थोडा एक महत्त्वाचा प्रश्न आपण घेऊया. एक प्रश्न आपल्याला आला आहेत आणि बरेच प्रश्न देखील आहेत, ते देखील पाहणार आहोत, कारण तुम्ही विचारलेले प्रश्न खूप महत्त्वाचे असतात आणि त्याची उत्तरे आपली टीम नेहमी देत असते. तर आजचा पहिला जो प्रश्न आहे तो दिगंबर साळवे यांचा प्रश्न आहे. ते आपल्याला विचारतात, सर माझे मागच्या वर्षाचे सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे भेटले नाही, ते कधी मिळतील? अहमदनगर जिल्हा, कर्जत तालुका. पण DBT चालू झाल्यापासून बघा मला सगळे पैसे मिळाले, फक्त मागील वर्षाचे थकीत अनुदान आलेले नाही. असा प्रश्न कोणी विचारला आहे? दिगंबर साळवे यांनी अहमदनगर, कर्जत येथून विचारला आहे. तर दिगंबरजी नमस्कार तुम्हाला. याविषयी मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त एकटेच नाही आहात ज्यांना पैसे मिळालेले नाहीत, आणि तुम्ही हे पण नाही की बऱ्याच लोकांना पैसे, म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त एकटेच नाही ज्यांना पैसे मिळालेले नाही, तुम्ही फक्त एकटेच नाही आहात ज्यांना पैसे मिळालेले आहेत असं जरी म्हटलं तरी काही हरकणार नाही. कारण बघा 24 एप्रिल रोजी एक GR काढण्यात आलेला होता आणि त्या GR अंतर्गत असं सांगितलं होतं की राहिलेले नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येण्याबाबतचा जो GR होता, तर त्या GR अंतर्गत बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जमा करण्यात आलेले होते. परंतु आमच्याकडे जेवढा डेटा आहे त्यानुसार 50% लाभार्थी असे आहेत ज्यांना ते पैसे मिळालेले नव्हते. तर त्यामध्ये तुमचा समावेश आहे आणि तुम्हाला देखील पैसे मिळालेले नाही. आता या संदर्भात अधिवेशनाच्या नंतर जो आहे तर तो लवकरच GR येणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की बच्चूभाऊ कडू यांनी ज्या बैठकीमध्ये हा प्रश्न मांडला होता की थकीत अनुदान कधी मिळणार, तर आम्ही लवकरच यावरती GR काढून हे पैसे वितरण करण्याचा प्रयत्न करतो, असं जे उत्तर आहे तर ते राज्य सरकारकडून, मंत्र्यांकडून बच्चूभाऊ कडू यांना देण्यात आलेलं होतं. तर त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता लवकरच हे अनुदान मिळणार आहे. आता तारीख आपण सांगत नाही, कारण सरकारने जर तारीख जारी केली नाही तर कुठलीही इतरांप्रमाणे खोटी तारीख सांगून तुम्हाला आशेवरती ठेवणं हे आमचं अजिबात कर्तव्य नाही. ठीक आहे, तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आता महत्त्वाची माहिती ही आहे की आपल्यापैकी असे बरेच श्रोता आहेत ज्यांना अद्यापही थकीत अनुदान मिळालं तर नाही, परंतु बऱ्याच महिन्यांपासून राहिलेले पैसे मिळाले नाही आहेत. जानेवारीपासून बऱ्याच लोकांना पैसे मिळालेले नाही आहेत, फेब्रुवारीपासून बऱ्याच लोकांना, डिसेंबरपासून, नोव्हेंबरपासून बऱ्याच लोकांना अद्यापही पैसे खात्यावरती आलेले नाही. आता अशा लाभार्थ्यांनी काय करायला पाहिजे ते सांगतोय. बघा आमच्याकडे जो डेटा हाती आला आहे तर 4 तारखेला 4 जुलैला सरकारने डेटा अपडेट केलेला आहे आणि त्या डेटा अपडेटमध्ये जवळजवळ बऱ्याच तालुक्यांचे राहिलेले जे श्रोता होते, राहिलेले जे लाभार्थी होते, अशा लोकांचा 4 तारखेला डेटा जो आहे तर तो सर्व्हरवरती अपलोड करण्यात आलेला आहे आणि लगेचच त्यांना 5 तारखेला पैसे आलेले आहेत. म्हणजे मीटिंगनंतर सरकारने आदेश दिला होता आणि 3 तारखेच्या मीटिंगनंतर आणि 4 तारखेला राहिलेल्या लोकांचा डेटा जो आहे तर तो अपडेट करण्यात आला आणि 5 तारखेला लगेचच आपण जी तारीख दिली होती त्या तारखेला पैसे तुम्हाला मिळालेले आहे. परंतु आता हा डेटा फायनल अपलोड झाल्यानंतर अद्यापही ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नसतील तर त्यांच्या डेटामध्ये, त्यांच्या डिटेल्समध्ये त्यांची डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, त्यांच्या रेशन कार्डवरचं नाव, आधार कार्डवरचं नाव, तसेच त्यांच्या TCवरचं नाव, पॅन कार्डवरचं नाव, बँक पासबुकवरचं नाव, यामध्ये कुठेतरी काहीतरी मिस्टेक आहे, काहीतरी छोटीशी चूक आहे
आणि ज्या चुकीमुळे तुमचा डेटा तिथे भरला जात नाही आहे. आता तेच जर काम एम्प्लॉईकडे असतं, एखाद्या अधिकाऱ्याकडे असतं, तर त्यांनी सही केली असती. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ते सिस्टम आहे, म्हणजे आता सर्व गोष्टी AIवर चालतात आणि AIला माहिती नाही की तुम्ही कोण आहात, त्यामुळे तो सरळ रिजेक्ट करतो. तर तुमचं जे नाव आहे, तुमची जी डिटेल्स आहेत, तर ते वेबसाईटवरून रिजेक्ट होत असल्या कारणामुळे तुम्हाला पैसे येत नाही आहेत. आज देखील बऱ्याच लोकांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की सर आम्हाला जानेवारीपासून पैसे येत नाही आहे, हो सर फेब्रुवारीपासून येत नाही आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की बघा, तुमचे डिटेल्स अपडेट झालेले नाही आहे वेबसाईटवरती आणि त्याचं कारण असं आहे की असं नाही की तुमच्या तालुक्यातील एम्प्लॉईनी मुद्दाम किंवा काहीही कारण नसताना तुमचे डिटेल्स ठेवले आहे का, असं अजिबात नाही. तर तुमच्याकडून किंवा आधी काहीतरी नावामध्ये काहीतरी कुठेतरी चूक झाली आहे आणि अशा छोट्याशा कारणामुळे तुमचे डिटेल्स अपडेट न झाल्यामुळे तुम्हाला जो आहे तर तो लाभ मिळत नाही आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आता तुम्हाला काय करावं लागेल, यावरती करणं काय गरजेचं आहे, तर यावरती तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा. आता लगेचच जायचं का, तर अजिबात नाही. तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स चेक करा की आपलं नाव कुठे चुकीचं आहे का, कुठल्या डॉक्युमेंट्सवर काय नाव आहे, आधार कार्डवरती काय नाव आहे, इतर डॉक्युमेंट्सवरती आपलं नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव काही चुकलेलं आहे का कुठे, हे चेक करा. आणि त्यानंतर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की सर माझं कुठे चुकलेलं आहे, मला लाभ का मिळत नाही आहे, माझे डिटेल्स अपडेट का झालेले नाही आहे वेबसाईटवरती. मग तुम्हाला ते सांगतील. आता डिटेल्स अपडेट जर झालेले असेल आणि तुम्हाला कळत नसेल की काय चुकीचं आहे, तर तुम्ही स्वतः देखील वेबसाईटला लॉग इन करून जे आहे तर ते डिटेल्स चेक करू शकता. स्वतःला देखील चेक करण्याचा अधिकार आहे आणि स्वतः देखील चेक करू शकता. तर तुमचा जो तहसील कार्यालयाचा डॅशबोर्ड 1 असेल, जो डेस्कटॉप A असेल, जो तहसील कार्यालयाचा गव्हर्मेंटचा जो डेस्कटॉप आहे, त्याला काय म्हणतात, त्याला सेतू केंद्र आहे, तर त्या सेतू केंद्रामध्ये तुम्ही हे सर्व चेक करू शकता. जर ते नाकारत असतील तर तुम्ही स्वतः देखील चेक करू शकता. परंतु तुम्ही तेव्हाच चेक करू शकाल जेव्हा तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते मोबाईल नंबरशी लिंक आहे. जर हे लिंक असेल तेव्हाच तुम्ही तुमचे डिटेल्स जे आहे तर ते चेक करू शकाल. ठीक आहे. सो आता तुम्ही ते सर्व चेक केल्यानंतर तहसील कार्यालयात जायचं आहे आणि तिथे त्यांना सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला लक्षात येत नसेल या देखील पद्धतीने, तर आणखी एक तुम्हाला पद्धत सांगतो. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये लिस्ट लावलेली आहे की कुठले डिटेल्स कोणत्या लाभार्थ्यांचे चुकीचे आहे, कोणत्या लाभार्थ्यांना किती महिन्याचे अनुदान कोणत्या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे, त्यांचा आधार कार्ड नंबर, त्यांचा मोबाईल नंबर, जन्मतारीख, वडिलांचे नाव, तसेच त्यांचा IFSC कोड, बँक अकाउंट नंबर, बँक नेम, हे सर्व डिटेल्स जे आहे तर त्या लिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्या लिस्टच्या आधारावरती तुम्हाला लक्षात येईल की तुमचे कुठले जे आहे तर ते नाव चुकीचे आहे की बँक अकाउंट आहे, IFSC कोड आहे, काय चुकीचं आहे हे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर एक छोटंसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यामधून तुमचाच फायदा आहे. तुमच्याचसाठी नेहमी आपण व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी फायदा होत असतो. आणि अशीच माहिती आपण दररोज अपलोड करत असतो. जवळजवळ 20 लाख लाभार्थ्यांपर्यंत, संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या 20 लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला उर्वरित 9 लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि लवकरच आपण या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत. तर बघा, अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे. आता काही लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळालेले आहे, परंतु डायरेक्ट जुलैचे पैसे मिळालेले आहेत. मधले जे आहे मार्च, एप्रिल, जूनचे पैसे बऱ्याच लाभार्थ्यांना मिळालेले नाही. तर अशा लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, तर त्यांचं आधी जे आहे तर ते DBT वेगळ्या खात्याला ॲक्टिवेट होतं. त्यानंतर तुम्हाला सर्वांना सांगण्यात आलं की DBT ॲक्टिवेट करा, अपडेट करा, KYC करा, आधार कार्ड लिंक करा, OTP व्हेरिफिकेशन करा. आणि त्यानंतर तुम्ही तिथे तहसील कार्यालयामध्ये गेला आणि OTP व्हेरिफिकेशन केलं आणि त्यानंतर काय झालं की तुमचं खातं जे आहे तर ते चेंज झालं. तुमचं जे खातं आहे तर ते चेंज झालं. तर ते जे पैसे आहेत तर ते आधीच्याच खात्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे. होय, तुमचं जे आधीचं खातं लिंक होतं DBTला किंवा आधीचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे ज्या खात्यात पैसे आले तर त्याच खात्यात तुम्हाला हे पैसे देण्यात आलेले आहे. जर एप्रिलचे पैसे
किंवा एप्रिल मे जूनचे पैसे आले नसतील आणि डायरेक्ट जुलैचे पैसे तुम्हाला आले असतील नवीन खात्यामध्ये, तर तुम्ही आधीचे पैसे जे आहेत तर ते आधीच्याच खात्यात चेक करा. किंवा त्यावेळेस तुम्ही DBT चेंज केल्यामुळे तुम्हाला ते पैसे जे आहेत तर ते थकीत करण्यात आले, ते अडवण्यात आलेले आहे. तर ते कशामुळे, तर ती प्रोसेस चालू असल्यामुळे. आता याची चौकशी तुम्ही तहसील कार्यालयामध्ये छोटासा अर्ज द्या की मला या महिन्याचे पैसे मिळाले नाही, आणि मग त्यावरती प्रक्रिया होऊन जे आहे तर ते तुम्हाला लगेचच पैसे मिळतील. तर आशा करतो की तुमच्या देखील प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल. या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित विचारा. तुम्ही मला फोन करू शकता. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, ट्विटर याची लिंक आहे. माझ्या स्वतःच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला देखील सबस्क्राईब करा. माझ्याशी तुम्ही थेट तिथे प्रश्न विचारू शकता. एक छोटासा व्हिडिओ आहे, त्याच्या कमेंटमध्ये शॉर्ट व्हिडिओ आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते लवकरात लवकर मला देता येईल. तर अशी अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती आजची, आणि ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करा. जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच दररोज नवनवीन माहिती जी आहे तर ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तसेच बऱ्याच व्यक्तींचे वेगवेगळे प्रश्न येतात, ज्याची उत्तरे देखील आपली टीम नेहमी देण्याचा प्रयत्न करते. एवढेच नव्हे तर लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर महत्त्वाच्या ज्या योजना आहेत, दिव्यांगांचा रिक्षा वाटप योजना असेल किंवा कुठलीही योजना, तर त्यासंबंधीचा देखील व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करत असतो. दिव्यांगांचं, इतर होतकरू गरजू लोकांचं हित जपण्याचा प्रयत्न आपल्याद्वारे केला जातो, आणि या माध्यमातून जे आहे तर एक लोकांशी जुळून राहण्याचा प्रयत्न आम्ही पुरेपूर करतो. त्यामुळे तुम्ही आमच्याशी जुळून राहण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इतरांपर्यंत शेअर करायचं आहे. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.